नमस्कार मंडळी. तर बघा, मस्त असं चुलीवर आता रेसिपी काय आहे. तर हे बघा, आमचं शेवग्याचं झाड आणि भरपूर अशा शेंगा लागल्यात. तर अण्णांनी शेंगा काढून दिल्या बघा. ह्या 4-5 शेंगा मोठ्या मोठ्या आहेत. मग आज म्हटलं शेवगा फ्राय करायचा. तर छान असा काळ्या मसाल्यातला शेवगा फ्राय. तर हे बघा, मसाले म्हणजे काय आहे, तर सुकं खोबरं घेतलेलं आहे, कांदा आणि तीळ जिरं आणि थोडंसं बडीशेप आणि काळी मिरी आहे, लवंग आहे, मोठी वेलची, छोटी वेलची आहे, आलं लसूण आहे मसाल्यामध्ये घालण्यासाठी, 2 हिरव्या मिरच्या आहेत आणि हे सगळं आपल्याला जिन्नस असे भाजून घ्यायचे आहेत. आलं लसूण मी काय भाजलेलं नाही. बाकीचं कांदा आणि सुकं खोबरं जाळीवरती छान असं भाजून घेतलं आहे चुलीवरती. आणि तोपर्यंत इकडे भाजेपर्यंत मी ह्या शेंगा बघा चिरून घेतल्या आणि नंतर मग ह्या शेंगा सगळ्या चिरून घेऊन मसाला करेपर्यंत उकडत ठेवल्या चुलीवरती. तर हे बघा, हे आपलं खोबरं व्यवस्थित असं असं थोडंसं कलर चेंज होऊपर्यंत भाजायचंच आहे आपल्याला, कारण त्यामुळेच काळा मसाला होतो आणि छान टेस्ट येते त्या मसाल्याला. आणि तमालपत्र ही आहे खड्या मसाल्यांमध्ये आणि सुके मसाले घेतलेले आहेत. धना जिरे पावडर, गरम मसाला, लाल तिखट, मिरची पावडर आणि मीठ, चवीनुसार मीठ आहे. आणि थोडंसं टेस्टसाठी थोडीशी चिंच आहे आणि आमसूल आहे. तर हेही मी घातलेलं आहे बघा, बघू शकताय तुम्ही. आणि हे बघा, खोबरं आपलं छान थंड झाल्यावरती व्यवस्थित असं चिरून घेतलं. कांदाही आपला भाजलेला आहे, वरून कांदा भाजला आहे पण आतून एकदम मस्त असं सॉफ्ट शिजलेलं आहे. तर आता आपल्या ह्या छोटीशी लंगडी आहे माझ्याकडे, त्याच्यामध्ये बघा हे सुके मसाले भाजून घेणार आहोत आपण. याच्यामध्ये काय काय घातलं तर तीळ जिरं आणि बडीशेप आणि नंतर मी कारळे घातलेले आहे, कारळेही घेतलेले आहेत मसाल्यामध्ये. ती छान अशी परतून घेऊन मग सगळं मसाला मी हे बघा तडतडला एकदम मसाला असा छान. आणि नंतर मग तो मसाला एका प्लेटमध्ये काढून घेतला. नंतर खडे मसाले घातलेले आहेत. तर छान असा रसरशीत एकदम जाळ लागलेला आहे चुलीला, बघू शकताय. आणि तीळ जिरं तडतडत होतं. तर हे बघा, खडे मसाले थोडे घेतलेले आहेत, तमालपत्र 2 आहे. तर तेही छान असं घवळं घवळं भाजून घ्यायचं आहे आपल्याला. आणि नंतर तेही त्याच प्लेटमध्ये काढून घेतलं. तर बघा, आता ते काढून ठेवलं आणि आपण या शेंगा आता उकडवत ठेवणार आहोत. तर या पातेल्यामध्ये पाणी घातलं आणि त्या शेंगा ज्या चिरून ठेवलेल्या आहेत तर त्या शेंगा शिजण्यासाठी ठेवल्या. तर फक्त एकच उकळा काढून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये आपल्याला. जास्त पण गिजगिजीत अशा शिजवून घ्यायच्या नाहीत शेंगा, म्हणजे अर्ध्या कच्च्या शिजल्या पाहिजेत. तर हे बघा, मसाला करण्यासाठी भांड्यामध्ये मी आपले सगळे सुके मसाले, कांदा, खोबरं हे सगळं घालून घेतलेलं आहे. मिरच्या, आलं लसूण, कोथिंबीर हे सगळं मिक्सरला पेस्ट करून घेतली. आता इकडं आपल्या शेंगाही छान अशा उकडलेल्या आहेत. तर ही बघा मोठी लंगडी आहे, तर ती ठेवली चुलीवरती आणि नंतर त्याच्यामध्ये 1-2 माप भरून तेल घातलेलं आहे. मस्त असं काळ्या मसाल्यातला शेवगा फ्राय एकदम टेस्टी टेस्टी होणार आहे. आणि तेल तापल्यावरती बघा मोहरी घातली, मोहरी छान अशी तडतडली. मग जिरे घातले, जिरे फुलल्यावरती थोडासा कढीपत्ता टाकला आणि मग जे आपण पेस्ट बनवलेली आहे तो काळा मसाला तो घालून घेतला. मसाला छान असा 5 मिनिटे परतून घेतला आणि नंतर त्याच्यामध्ये मग मी थोडीशी जी आमसूल आणि चिंच घेतलेली आहे तीही घातली. खूप छान टेस्ट लागते. तर ही माझी पद्धत आहे. आणि हे बघा, हिंग आहे, धने जिरे पावडर आणि ही लाल मिरची पावडर आहे, घरचा कांदा लसूण मसाला, मीठ, हळद आणि गरम मसाला हे सगळं सुके मसाले आपण हे परत घालून घेतलेले आहेत. आणि नंतर बघा, ही मी चिंच आणि आमसूल घातलं, व्यवस्थित छान असं परतून घेतलं 1-5 मिनिटे आणि नंतर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घातलं. तर बघू शकताय छान असा सुंदर रंग आलेला आहे मसाल्याला. आणि पाणी घातल्यामुळे आणखीनच छान रंग येतो आणि तर्रीही येते त्याला छान अशी. तर व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि थोडीशी उकळी आल्यावरती मग या शेंगा ज्या आपल्या उकडवून ठेवलेल्या आहेत त्या शेंगा आपण याच्यामध्ये घालून घेणार आहोत. तर तुम्ही असा शेवगा फ्राय करता का, मी नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ स्किप न करता पहा, लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ कुठून बघत आहात.
आणि हा शेवगा फ्राय अशा पद्धतीचा आवडला का? मस्त छान असा चुलीवरचा झणझणीत रसरशीत काळ्या मसाल्यातील शेवगा फ्राय तर एकदम टेस्टी आणि एक नंबर चव. आणि वरून बघा थोडीशी कोथिंबीर घातली. आणि याच्यासोबत मी आज तांदळाचीच भाकरी बनवलेली आहे. तर तांदळाच्या भाकरीसोबत एक नंबर अप्रतिम. आणि चिकन मटण ही काळ्या मसाल्यातलं करत असाल तर त्यालाही असाच मसाला लागतो आणि खूप छान टेस्टी होतं. तर हे बघा 5 मिनिटे झाकण लावून ठेवल्यानं आपला शेवगा फ्राय तयार आहे. आणि नंतर मग मी छान अशी पांढरी शुभ्र तांदळाची भाकरी बनवलेली आहे. हे बघा आपली थाळी तयार आहे. या जेवायला मंडळी. धन्यवाद.